नमस्कार. बांधकाम विभागातून बोलतोय. मी एक आरोग्य सेवक आहे. ओके. तर आम्ही जे आता आहे ना आरोग्य तपासणी करतोय. तर त्या आरोग्य तपासणीमध्ये ना तुम्ही, तुमचे मिस्टर, तुमचे 2 मुलं 10च्या पुढं 18च्या आतमध्ये वयोगट मुलांचं आणि जर लेडीजच्या नावावर कार्ड असेल तर त्यांचे सासू-सासरे आणि जेंट्सच्या नावावर जर कार्ड असेल तर त्यांचे आई-वडील एवढी टोटल फॅमिलीची तपासणी करतो आपण. या तपासणीमध्ये 55 प्रकारचे टेस्ट होतात आपल्या. 55 प्रकारचे टेस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसात रिपोर्ट येतात त्याचे. ओके. टेस्ट झाल्याच्या नंतर आपला हा एक कार्ड आहे. हॉस्पिटलचा एक कार्ड आहे आपला हा आपण एक फॅमिली चेकअप झाल्यानंतर त्या पेशंटला आपण देतो पूर्ण. या पेशंटला दिल्याच्या नंतर ह्या कार्डाच्या मागं MS नंबर येतो. इथं MS नंबर आल्याच्या नंतर खाली जेवढे लोकांची तपासणी झालेली तिथं कॅम्पमध्ये ते इथं स्वतः म्हणजे कामगार स्वतःचं एक इथं टिक मार्क राहतो आणि फॅमिलीमध्ये जेवढ्या लोकांची टेस्ट झालेली आहे त्यांची इथं टिक मार्क राहते किती लोकांची तपासणी वगैरे झालेली. आणि त्याच्यानंतर आपला एक ॲप आहे S2D म्हणून. ते ॲपचे इथं बारकोड आहे. बारकोड स्कॅन मारला तर तुमचं MS नंबर येणार तिथं तुमची फुल डिटेल येते आरोग्य तपासणीची. डिटेल आल्याच्या नंतर पूर्ण तुम्ही बघा तिथं तुम्हाला तुमचे हॉस्पिटलचे हे दिसणार तुम्हाला पॅनलवरती कोणते कोणते हॉस्पिटल आहे. शिरूरमध्ये, त्याच्यानंतर पुण्यामध्ये, आता शिरूरमध्ये आपलं हॉस्पिटल आहे बोरकर हॉस्पिटल. तिथं तुमचं सर्दी खोकल्यापासून तर फार टोटल आजार तुमचा तिथं उपचार होतं तिथं आपलं फ्रीमध्ये सगळं. फक्त हा कार्ड घेऊन जायचं. ओके. तर दुसरं इथं कुठं हॉस्पिटल आहे आसपास जवळचे कोणते कोणते आहेत? नगरमध्ये आपला ॲपेक्स हॉस्पिटल आहे. ओके. सुप्यामध्ये आपलं ओम साई म्हणून हॉस्पिटल ओके. आहे. पुरंदरला कॅशलेस आहे. पुरंदरमध्ये ॲपेक्सचं दुसरं एक आपलं मिनी हॉस्पिटल तिथं ओके. ॲपेक्स म्हणून पुरंदरमध्ये. आणि कॅशलेस व्यवहार आहे. हा कार्ड घेऊन जायचं फक्त तिथं आरोग्य तपासणी झाली हा कार्ड घेऊन जायचं तिथं तुम्ही आणि तिथं होऊन जाणार. आणि त्याच्यानंतर तुमचे आई वडील वगैरे सासू सासरे गरजेचे आहे. आज त्यांना गरज आहे. म्हातारा माणूस आहे दवाखान्याची गरज त्यांना आहे पहिली गोष्ट. आणि तुम्हाला एक 8 ते 10 दिवसामध्ये ना जे तुमचे ब्लडची तपासणी होणार आहे त्याची तुम्हाला रिपोर्ट भेटणार आहे तिथं मोबाईलमध्ये. जिथं OTP आलेलं आहे त्याच्या खाली तुम्हाला त्याचं लिंक येते. लिंक ओपन केली तिथं परत OTP टाकायला लागतो. OTP टाकला तर तिथं तुम्हाला फोटो दिसणार तुमचा. फोटोच्या खाली तुमचे 16 पानाचे रिपोर्ट राहतात टोटल. तर माझं एक म्हणणं होतं की याच्यात कोणत्या कोणत्या प्रकारच्या टेस्ट होतात याच्यामध्ये? ओके. विल्डॉल होती, कॅन्सरची टेस्ट होती, ट्युमरची टेस्ट होती, त्याच्यानंतर आपला ब्लड कॅन्सर राहतो. बरोबर. ब्लड कॅन्सरची टेस्ट होती आपली, किडनी फंक्शन. ओके. त्याच्यानंतर आपले केसांचे त्वचेचे आजार वगैरे जे रक्तामधून होतात. बरोबर. टोटल जेवढे 55 प्रकारचे टेस्ट होतात आपल्याकडे जेवढे रक्तामध्ये टेस्ट आहे टोटल होतात त्याच्यात फुल बॉडी चेकअप. अजून काय म्हणणं आहे सर तुमचं? म्हणजे पूर्ण तिथं 1 रुपया द्यायचा नाही कोणाला? कॅशलेस आहे आहे. अगदी 1 बरोबर. रुपया द्यायचा नाही तिथं. येस. फक्त रिपोर्ट आल्याच्या नंतर तुमचं हे कार्ड चालू होतं ऍक्टिव्ह. ओके. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ओके.